ग्रामीण भागातही मतदार यादीत प्रचंड घोळ करत वोट चोरीचा आरोप काँग्रेसने केलाय। घुग्गुर शहरातील केमिकल वॉर्डातील सध्या बंद स्थितीत असलेलं घर क्रमांक 350 हे सचिन बांदुरकर यांच्या मालकीचं आहे। या घरामध्ये विविध जाती धर्माच्या आडनावाचे जवळपास 119 मतदार राहत असल्याचा काँग्रेसने आरोप केलाय। घुग्गुर शहरातील अनेक घरांना घर क्रमांक नाहीये, त्यामुळे कुठलाही एक क्रमांक टाकावा लागला आणि त्यामुळेच एकाच घरात अनेक मतदार राहत असल्याचं स्पष्टीकरण जिल्हा प्रशासनाने दिलंय आणि या आरोपानंतर एबीपी माझानेही रियालिटी चेक केलाय। 350 घर में 119 वोट पाया गया है। 119 वोट में हमने यहाँ पड़ताल करने के बाद पता लगा कि 2 ही लोग रहते हैं, 2 ही वोट है, 600 फुट का घर है। कहीं ना कहीं इलेक्शन कमीशन भाजपा के फेवर में काम कर रहा है। इसीलिए मैं कांग्रेस तरफ से विनती करता हूं कि उनके ऊपर में देशद्रोही की गुना दाखल होना चाहिए, अन्यथा आने वाले दिनों में कांग्रेस की तरफ से बड़ी आंदोलन छेड़ा जाएगा। आपण ही लिस्ट जेव्हा तपासली याच्यामध्ये काही नावं आढळली आहेत, त्याच्यातलंच एक नाव सध्या मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय। हे नाव आहे सत्यवती डाकूर यांचं। या 19 मतदारांमध्येच या एक सत्यवती डाकूर आहे। मात्र यांचा जर आपण खऱ्या अर्थाने पत्ता शोधला तर त्या राहतात लुंबिनी नगर प्रभाग जो आहे तो, म्हणजेच 2 क्रमांकाचा जो प्रभाग आहे तिथे आहे हे डाकूर यांचं घर आहे। एकूण 6 मतदार या घरामध्ये आहे आणि या घरामधल्या ज्या सत्यवती डाकूर है। हम 16 साल से रहते हैं लुम्बिनी नगर में। आपको पता है क्या आपका जो नाम है वो केमिकल वार्ड प्रभाग में? नहीं पता। अजून एक मतदार आपण शोधलेला आहे ते म्हणजे बोधराज कांबळे। हे नाव आहे जे बोधराज कांबळे यांचं आहे आणि ते त्या 119 मध्ये आहे। आपल्यासोबत बोधराज कांबळे आहेत। भाऊ, तुम्ही कोणत्या एरियात राहतात आणि तुमचं नाव केमिकल वार्ड प्रभागात आहे, तुम्हाला माहित आहे का? नाही, बिलकुल माहित नाही मला याचं, बिलकुल काहीच जाणीव नाही। मी लुंबिनी नगर वार्ड नंबर 6 चा रहिवासी असून आता सध्या आणि माझं वोटिंग इथं आहे, होतच आहे, परंतु हे 350 जे दिलं आहे ते चुकीचं याच्यामध्ये त्याची यादी दाखवलेली आहे। हे बघा, हे नाव आहे ते रीना वालदे यांचं। ताई, तुम्ही इथे किती वर्षापासून राहतात आणि तुमचं नाव त्या प्रभागात माहित आहे का? नाही, 6 वर्ष झाली मी इथं राहते, पण मला काहीच नाही माहित। राहायचं एका ठिकाणी आणि निवडणूक आयोगाच्या या चुकीमुळे त्यांना जर मतदान करायचं असेल तर ते प्रभाग 6 मध्ये करावं लागेल। पुढची बातमी बघूयात। शिवसेना पक्ष चिन्ह प्रकरणी 8 ऑक्टोबर